माणिकराव कोकाटे यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। जामीन मिळणार की जेल यावर होणार निर्णय। कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात कोरोनरी अँजिओप्लास्टी करण्यात येणार। चाचणीच्या अहवालानंतरच डिस्चार्ज की नाही याचा निर्णय। माणिकराव कोकाटेंकडून अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला। पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला राजीनामा। मुंबईला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणार, अमित साटम यांचा ठाकरे बंधूंना टोला। तर जोपर्यंत नवाब मलिक राष्ट्रवादी तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संबंध नाही। सेना भाजप भूमिकेवर ठाम। पंढरपूरमधील विठ्ठलाच्या चरणांची झीज। विठ्ठलाच्या चरणावर वज्रलेप करण्याची गरज। शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडून परवानगी न मिळाल्यानं वज्रलेप रखडला। हिजाब प्रकरणानंतर सातत्यानं येत असलेल्या धमक्यांमुळे बिहार पोलिसांनी केली मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ। एमआयएम नेता जलील यांनीही दिली धमकी। आणि 31 डिसेंबरपर्यंत उत्तर भारतातल्या अनेक राज्यात वाढणार थंडी। काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये होऊ शकते तुफान बर्फवृष्टी। दरम्यान कोकाटे प्रकरणात आतापर्यंत काय काय घडले आपण पाहूयात। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं। आपण पाहतोय अजित पवार यांच्या मागे वादांची मालिका खरं तर सुरू झालेली आहे। कृषी खात्यात धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले। त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली। आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे सदनिका घोटाळ्यात त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सभागृहात रम्मी खेळल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे हे वादात सापडले। नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले। तर कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावरून देखील वादात सापडले। पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीला मदतीचा आरोप यांच्यावर करण्यात आला होता। साताऱ्याच्या सावरी गावात सापडलेल्या ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता। या प्रकरणी कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते। दरम्यान या प्रकरणाचा संबंध आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाशी जोडत सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केलेत। त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण जात असल्याचा दावा अंधारेंनी केलाय। या प्रकरणी अंधारे आक्रमक झाले असून त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यांच्या आरोपांवर शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार पलटवार केलाय। दार उघडलं जातं, आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा। या कॅनमध्ये किती बसू शकतं, साधारणतः लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं, तेव्हा कळलं की ते 40 लिटर पर्यंतचा तो कॅन आहे। आता हा 40 लिटरचा कॅन, त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं, चुकून राहिलं असेल। चुकून कसं राहू शकतं? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? दोन प्रश्न निर्माण होतात। जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे। माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे। होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। त्यांची माझी दुश्मनी नाही। एकनाथ शिंदेंनी माझा बांध कोरलेला नाही। त्यांनी माझ्या केळी नारळीच्या बागा तोडलेल्या नाहीत। एकनाथ शिंदेंच्या बद्दल मला सहानुभूती आहे, परंतु माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी
मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना. मी आज परत श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, पण केवळ शिंदे साहेबांचं नाव घ्यायचं, सनसनाटी निर्माण करायची आणि स्वतःच्या पक्षात मी कशा पद्धतीनं शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेणार आहेत. एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे. तर कोकाट्यांवर उपचार करत असल्याचा 2 डॉक्टरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे. तर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी एंजिओग्राफी केली जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय घेतील. एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार आहे. तर कोकाट्यांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे. माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारलाय. शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याबद्दल कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही कोर्टाने जारी केलंय. त्यानंतर कोकाटेंनी अजितदादांकडे राजीनामा सोपवला होता आणि त्यानंतर कोकाटेंकडे असलेलं क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास हे खातं काढून अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांनी कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय. मुख्यमंत्र्यांनी देखील माणिकराव कोकाटेंचा हा राजीनामा स्वीकारलाय. नाशिक येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे. त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे. दरम्यान कोकाटे प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय आपण पाहूयात. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाट्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. आपण पाहतोय अजित पवार यांच्या मागे वादांची मालिका खरं तर सुरू झालेली आहे. कृषी खात्यात धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्यात आली. आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे सदनिका घोटाळ्यात त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सभागृहात रम्मी खेळल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे हे वादात सापडले. नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. तर कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावरून देखील वादात सापडले. पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीला मदतीचा आरोप यांच्यावर करण्यात आला होता.